नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीचं रूपांतर हे औपचारिक शाळांमध्ये करण्याच्या संदर्भात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भाव आहे। ह्या सर्व अंगणवाड्या अपग्रेड केल्या जातील का आणि प्राथमिक शिक्षणाशी जोडून या अंगणवाड्या केल्या जातील काय? शिक्षण धोरणाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला। यंदाच्या वर्षीपासून शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभाग हे कोऑर्डिनेशन करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आम्ही त्याची ट्रेनिंग ही शिक्षण विभाग नवीन शिक्षण धोरणानुसार आम्ही देत आहोत। दुसरी एक महत्त्वपूर्ण याच्यामध्ये आम्ही जो पाऊल उचललेला आहे की नवीन होणाऱ्या अंगणवाड्या या आम्ही जिल्हा परिषदेच्या जवळ या आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळ त्याचं बांधकाम करावं, म्हणजे तीच मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेत जाणारी असतात आणि जिथं अंगणवाडीसाठी इमारतीसाठी जागा उपलब्ध नसेल पण जिल्हा परिषदेच्या शाळेतली वर्गखोली उपलब्ध असेल तर तिथं आम्ही अंगणवाडी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तीच मुलं साधारणपणे अंगणवाडीची जिल्हा परिषदच्या शाळेत जात असतात, त्याच्यामुळे त्यांना त्या प्रिमाइसमध्ये त्यांचा वावर हा त्या ठिकाणी होईल। असा आणि त्यानंतर पहिली आणि दुसरी असा 5 वर्षाचा फाउंडेशन कोर्स जो आहे ना तो नर्सरीचा भाग आहे, तो तुमचा भाग आहे। आता बालवाडीमध्ये साधारणपणे अंगणवाडीचा वयोगट हे 0 ते 6 आहे। 3 ते 6 वयोगट हे आमच्याकडे येतं, 6 नंतरचं शालेय शिक्षण विभागाकडे येतं। म्हणून ह्या एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत समन्वय साधून अभ्यासक्रम सुद्धा यंदाच्या वर्षीपासून त्या पद्धतीनं राबवण्यात येणार आहे। आणि त्याच्यानंतर आमच्या अमोल मेटकरीजींनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरं तर या सगळ्या संदर्भातला म्हणजे आपण THR आणि इतर काही या आणि स्मार्टच्या संदर्भातला आपण रिव्ह्यू घेऊन सर्वे घेऊन काही करण्यात येईल का, तर त्याचं उत्तर आधी सुद्धा मी दिलेलं आहे की सर्वे करून त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर त्या पद्धतीनं त्या सर्वे रिपोर्टनुसार करण्यात येतील। प्रश्न क्रमांक 4 7704 खडसे। प्रश्न क्रमांक 7704